तू हिरे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिका आता एका जबरदस्त वळणावरती आलेली आहे। आत्तापर्यंत आपण पाहिलं की मोठ्या टेचामध्ये अंजली माझ्या आईला हे करणाऱ्या मुलीच्या म्हणजे माझ्या आईला जीव द्यायला लावणाऱ्या बाईच्या मुलीच्या इथे मला माझ्या मुलाला द्यायचं नाही असे मोठे मोठे डायलॉग जे काही मारत आहे, तिला आता ईश्वरीच्या पायाशी यावंच लागणार आहे। आजी सुद्धा आत्तापर्यंत ईश्वरीच्या विरोधात आहे, पण आता असं एक गोष्ट आणि त्यानंतर आजीचे डोळे कायमचे उघडलेले आहेत। आजीला कुठेतरी आपण केलेल्या चुकांची सुद्धा आता जाणीव झाली आणि या सगळ्यामध्ये आजी आता ईश्वरीच्या पायाशी आले। हो प्रेक्षकांनो, आजी ईश्वरीच्या पायाशी आले आणि त्यानंतर ईश्वरीला या घरातून सन्मानाने घेऊन जाण्यासाठी आजी तयार झाले। नक्की काय घडलंय, कसं घडले, बाळाच्या रडण्याचं तर कारण आहेच, पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट आजीला समजलेली आहे। ती गोष्ट काय आहे सगळं या व्हिडिओमध्ये आपण तर पाहिलेलं आहे की आता इकडे सगळ्यांच्या समोर आता स्वतः अर्णवने त्या एक व्हिडिओ दाखवलाय आणि तो व्हिडिओ दाखवल्यामुळे आता मात्र आजीच्या तोंडून आलेल्या वाक्याचा बरोबर अर्णवने आता मात्र फायदा घेतलाय। आजीने सांगितलंय की एका आईच्या मुलीची शिक्षा मुलीला का, त्यावरती अर्णव म्हणतो आपण तरी काय करतोय, ईश्वरीच्या आईने जो गुन्हा केलेला नाहीये, पण तुम्हाला असं वाटतंय की त्यांनी तो गुन्हा केलाय आणि त्याची शिक्षा तुम्ही आता ईश्वरीला देताय। काय पॉइंट काय? मुळातच हा गुन्हा तर सिद्ध झालेला नाहीये, ती त्यासाठी धडपडती आहे आणि त्यासाठी धडपडत असताना तिला आता एक चान्स मिळू नये, मला तर हे काही पटत नाहीये। आणि त्यामुळे तुम्हाला जर का वाटत असेल ना, तर आता तुम्ही इकडे जेवण जेवा, पण हे बाहेरचं जेवण मी जेवू शकत नाहीये असं म्हणत अर्णव आता या घराला घरपण आणणारी फक्त ईश्वरी आहे हे सगळ्यांना दाखवून देतोय। 2 दिवस ईश्वरी या घरात नाहीये, तर आता जेवणाचा ना थांग ना पत्ता हे सगळं अर्णवने आता मात्र समोर आणलेलं आहे। बरं, आता हे सगळं होत असताना मग आता आजीच्या डोक्यात सुद्धा काहीतरी विचार चाललाय आणि त्यानंतर घरातले सगळेजण थोडेफार इमोशनल झालेत। अंजली तर बिलकुल इमोशनल नाही आलेली आहे, कारण अंजलीला तर आता काही फरकच पडत नाहीये। अंजली फक्त आता हे सगळं ईश्वरीच्या वरती राग करण्याच्या दृष्टीने हे सगळं करण्याचा प्रयत्न करते, तिला आता या सगळ्यामध्ये काही फरक पडत नाहीये। बरं, आता हे सगळं चालू असताना इकडे वल्लरी मात्र विचार करते, नाही अर्णव जे काही बोललाय त्या गोष्टीचा आता या लोकांच्या वरती चांगलाच परिणाम होतोय असं मला दिसतंय। नाही, काय करू तिला आता काहीच कळत नाही आणि ती आता विचार करते, ठीक आहे, हा जर का असा प्रकार असेल ना, तर आता मला अशी काहीतरी गोष्ट घडवून आणली पाहिजे की जेणेकरून यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा ईश्वरीच्या बद्दल आता राग होईल आणि ईश्वरीला आणण्याचा हे विचार करणार नाहीत। काय करू ही सुप्रिया ज्या अर्थाने पेटून उठले त्या अर्थाने या घरातलं कोणीतरी गेल्याशिवाय सुप्रिया काही आपल्या लेकीला पाठवणार नाहीये। मग आता असं काहीतरी खेळी करायला पाहिजे की ईश्वरी इकडे येत नाहीये किंवा आता तिचा इगो सांभाळत बसले, म्हणून आता या घराचं किती मोठं नुकसान झालंय हे जर का मी या सगळ्यांच्या समोर आणलं तर मात्र या सगळेजण चिडतील आणि आता त्यानंतर हे आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांवरती पण चिडतील आणि ईश्वरीची कायमची हकलपट्टी होईल। इकडे तोपर्यंत आजी विचार करते, अर्णव जे बोलतोय ते खरं आहे, आईने काय गुन्हा केलाय नाही केलाय हे सगळं सिद्ध व्हायचं असलं तरी सुद्धा आईच्या गुन्ह्याची शिक्षा मुलीला देणं हे खरंच चुकीचं आहे। आणि आता इकडे वल्लरी तिचा पुढचा डाव खेळते। वल्लरी आता मात्र इकडे अंजलीच्या बाळाला रात्रभर झोपू देत नाहीये, तिने आता काहीतरी गुटीमध्ये वगैरे असं औषध दिले की बाळाचं पोट दुखतंय म्हणा, ते रडतंय म्हणा आणि इतकं बाळाने थैमान घातलाय की आता बाळाला कोणीही शांत करू शकत नाहीये। आतापर्यंत ज्या वेळेला बाळाला त्रास होतो त्या वेळेला नेहमीच ईश्वरी आता इकडे हजर असते आणि तीच त्याला शांत करते, ही हिस्ट्री असते। पण आता ईश्वरी नाहीये म्हटल्यावरती अर्णव आता सांगायला लागतो, मला वाटतंय की आपण ना मिस इंदोरकडे बाळाला घेऊन जाऊया किंवा तिला तरी इकडे आणूया, नाहीतर आता खूप मोठी गडबड होईल। बाळाच्या बाबतीत मला कोणती रिस्क घ्यायची नाहीये। पण आता अंजली काय मोठ्या तोऱ्यामध्ये आता सांगायला लागते, नाही माझ्या आईच्या असं हे खुनी असलेल्या त्या बाईच्या मुलीला मी नाही या घरात आणून देणार, मी नाही हे करणार, अमकं नाही तमकं नाही। हे आता ती इतक्या बडबड करत बोलायला लागले
की त्यावरती चिडलेला मात्र आता इकडे आहे तो म्हणजे अर्णव. आणि मला तर काही कळतच नाहीये की ताई तुझं चाललंय तरी काय. म्हणजे आता एक आई आपल्या बाळासाठी असा विचार करायच्या ऐवजी तू इतका टोकाचा विचार करतेस. त्यावरती ती सांगते नाही, मला माझं बाळ रडत असेल तर मी शांत करेन, पण त्या ईश्वरीकडे मी माझ्या बाळाला पाठवणार नाही. एकच हट्ट आता इकडे अंजली घेऊन बसलेली आहे. पण त्यानंतर मग आता इकडे आजीच्या कुठेतरी लक्षात येतंय की हा हट्टीपणा करून आपल्याला चालणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा इकडे या बाळाला जर का शांत करायचं असेल तर फक्त आणि फक्त इकडे ईश्वरीच मदत करू शकते. ती समजवते अंजलीला, अंजली अगं काहीतरी करूया. त्यावरती अंजली म्हणते अजिबात नाही, मी बघेन काय करायचं ते. अंजलीचं बाळ आता रडून रडून खूप 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 प्रेक्षकांनो बेजार झाले. आणि त्यानंतर मग आता इकडे मामा आणि त्यानंतर इकडे आता आकाश हे दोघं जण निर्णय घेतात, ठीक आहे ताई हे सगळं करायला तयार नाहीये तर आपणच ईश्वरी वहिनीला इकडे आणूया. आणि त्यासाठी मामा आणि आता मात्र इकडे मामा आणि त्याचबरोबर निघालेले आहेत ते म्हणजे आकाश आणण्यासाठी. आणि त्याच वेळेला वल्लरी मात्र मोठा तमाशा करते, खबरदार खबरदार जर का तुम्ही ईश्वरीला आणायला तिकडे गेलात तर अंजलीने तुम्हाला सांगितलं ना जायचं नाही. आता बघा आजी बाळाला घेऊन आता त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करते आहे. पण या सगळ्यामध्ये आजी बाळाला घेऊन आता गप्प करण्याचा जरी प्रयत्न करत असली तरी सुद्धा आता ही वल्लरी मात्र इकडे कुणाला स्वतः जाणार तर नाहीच आहे ती, पण आता या दोघांनी सुद्धा तिकडे जाऊ नये या कारणासाठी ती आता प्रयत्न करते आहे, जेणेकरून घरातलं कोणी जायला नको. मग आता अर्णवच्या समोर कोणता पर्यायच उरलेला नाहीये. अर्णव आता स्वतः तिकडे जायला निघालाय. अर्णव आता सांगायला आलाय की हे बघा म्हणजे तुम्ही असा हट्टीपणा करू नका, काही झालं तरी सुद्धा बाळासाठी तरी ईश्वरीला पाठवा. पण तरी सुद्धा आता मात्र सुप्रिया खूपच चिडलेली आहे आणि सुप्रिया त्याचं काही ऐकायला तयारच नाहीये. सुप्रिया आता एकच हट्ट धरून बसले, काहीही झालं तरी सुद्धा तुमच्या घरचे जोपर्यंत माझ्या मुलीला इकडे न्यायला येत नाहीयेत ना तोपर्यंत मात्र आता मी माझ्या लेकीला पाठवणार नाही म्हणजे नाही. सुप्रियाचा हा हट्ट मात्र आता काहीच कळायला मार्ग नाहीये, काय करायचं. आणि त्यानंतर ईश्वरी मात्र आता या सगळ्यामध्ये हे ऐकते आणि तिला कुठेतरी समजलंय की नाही मला आता घरी जायला पाहिजे, कारण हा हट्ट जर का करत बसलोय तर मात्र इकडे आता बाळाची तब्येत बिघडेल आणि आता बाळाची तब्येत मला बिघडवू द्यायची नाहीये असा ती विचार करते. आणि तोपर्यंत मग आता अर्णवला पाठवून इकडे आता सुप्रिया सांगते, हे बघ काहीही गरज नाहीये, तू आता तिकडे जाण्याची. बघितलंस ना तुझ्यावरती त्यांनी आता आणि कोणीतरी त्यांच्या घरचं कोणीतरी आलंय का, जर का म्हणजे त्यांच्या घरचं मोठं कुणीही आलं असतं ना किंवा आता भले त्यांनी आकाशला जरी पाठवलं असतं ना तरी मी तुला पाठवलं असतं बाळा, पण आता हा प्रश्न तुझ्या स्वाभिमानाचा आहे. त्यावरती ईश्वरी सांगायला लागते, आई असं काय करतेस, हे बघ माझा स्वाभिमान वेगळीकडे पण आता त्या बाळाची तब्येत एकीकडे. मी त्याला आईचं प्रेम लावलंय ग आणि आता त्या बाळाला काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकत नाहीये. कुठेतरी आपल्या मुलीचं म्हणणं आता इकडे आता सुप्रियाला पटलेलं आहे. पण तोपर्यंत अर्णव एकटाच घरी आले. इकडे आता वल्लरी म्हणते, बघितलात म्हणजे आता इकडेमध्ये ईश्वरीला मोठं फक्त दाखवत होती की तिला आता या बाळाची किती काळजी आहे. हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता नर्स वगैरे सगळ्या सांगतायत की आता म्हणजे मामी हे करते. मग आता इगो बाजूला ठेवून तिला यायला काय झालं होतं, तिने आता तिचा इगो बाजूला ठेवायचा होता ना. काय रे अर्णव का नाही आली ती. यावरती अर्णव म्हणतो, हे बघा ती यायला तयार होती पण तिच्या आईने तिला आता पाठवलेलं नाहीये. तिची आई तिला आता पाठवायला तयार नाही. आपल्या घरचं कुणी गेलं असतं तर बिघडलं असतं का. यावरती अंजली सांगते, का आणि मग आता इगो कुठे, मग आता बाळाची काळजी कुठे गेली. काही नाही रे, सगळं नाटक आहे आजी, हे फक्त नाटक आहे. तिला जर का बाळाबद्दल काही वाटलं असतं तर ती आत्तापर्यंत इकडे येऊन तिने आता बाळाला घ्यायला हवं होतं ना. आजी सांग मला हे सगळं काय आहे. म्हणजे आता हा सगळा प्रकार जो काही आहे ना तो सगळं ईश्वरीची फक्त आणि फक्त नाटक आहेत, नाटक असं म्हणत ती आता ईश्वरीवरती घाणेरडे आरोप करते. आजी तिला समजावते पण कुणीच ऐकायला तयार नाहीये.
कुणीही या सगळ्यामध्ये करत नाही, पण त्याच वेळेला आजच्या बाळाची तब्येत जास्त झालेली आहे आणि बाळाला आता इकडे त्रास व्हायला लागलाय. पण त्याच वेळेला तिकडे आले ती म्हणजे ईश्वरी आपल्या आईसोबत. आई आपल्या ईश्वरीला घेऊन तिकडे आलेली आहे आणि त्यानंतर मग आता इकडे बाळाला ईश्वरीने आपल्या हातात घेतलंय. ईश्वरीने ज्या वेळेला बाळाला हातात घेतलंय आणि त्याच वेळेला मात्र आता बाळ रडायचं गप्प झालंय. एका झटक्यात ईश्वरीने दाखवलंय काय प्रेमाची ताकद असते आणि काय या सगळ्यामध्ये माणूस आता जर का लहान बाळाला नुसता त्याचा स्पर्श सुद्धा आता कळतो. हे ईश्वरीने दाखवल्यावरती आजीचे सुद्धा डोळे उघडलेत. झटक्यात बाळ रडायचं शांत आणि त्यानंतर बाळाला शांत करून आता आणि त्याच वेळेला गप्प करून बाळाला मात्र आता ईश्वरी तिकडून जायला निघालेली आहे. ज्या वेळेला बाळाला गप्प करून ईश्वरी जायला निघाले आणि त्याच वेळेला आजी मात्र हात जोडते. मी तुमच्यासमोर हात जोडते, प्लीज प्लीज ईश्वरीला घेऊन आता तुम्ही जाऊ नका, असं आजी हात जोडून ज्या वेळेला बोलते त्यावेळेला सुप्रिया सांगते, नाही आजी, आज मी माझ्या लेकीसाठी आले होते, तिला आता त्या बाळाची ओढ आहे म्हणून. पण माझ्या बाळाचं काय, माझ्या बाळावरती जो काही अन्याय झालाय त्याचं काय, ते काही नाही आहे. मी आता ईश्वरीला इथे ठेवू शकत नाही. पण आजी आता हातापाया पडून ईश्वरीला कसं थांबवणार, येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत.